तर बघा की या व्हिडिओमध्ये मी जी काही राज्यघटनेमधली महत्त्वाची कलम नंबर 4 पासून 8 पर्यंतची जी कलमं आहेत त्याचा एक सारांश रूपाने जी मी माहिती काढलेली आहे. कारण कसं आहे की सविस्तर माहिती ही सगळ्यांना गरजेची नसते. काही लोकांना किंवा काही लोकांना ही जी सारांश पद्धतीने जी माहिती आहे ती माहिती करून घेण्यावर जास्त भर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा की मागच्या काही लेक्चरमध्ये मी कलम नंबर 1, 2, 3 ही मी लेक्चर केलेले आहेत आणि सोप्या भाषेमध्ये केलेले आहेत. याची माहिती सुद्धा मी काही जे काही चांगले सोशल मीडिया आहे त्याच्यावरती मी पोस्ट करणार आहे. बघा तर राज्यघटना कलम नंबर 4, राज्यघटना कलम नंबर 5, राज्यघटना कलम नंबर 6, राज्यघटना कलम नंबर 7 आणि राज्यघटना कलम नंबर 8 हे सर्व कलम आपण याच्यामध्ये काय करणार सोप्या भाषेमध्ये सांगतोय. बघा तर राज्यघटना कलम नंबर 4 आहे. राज्यघटना कलम नंबर 4 काय सांगतं की देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित प्रक्रिया सुलभ करते. म्हणजे राज्यघटना कलम नंबर 4 कशासाठी काढलेला आहे बघा की देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीची संबंधित प्रक्रिया सुलभ करते. राज्यघटना कलम नंबर 5 काय सांगतं की हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्वाशी संबंधित आहे. 26 जानेवारी 1950 ला हे कलम लागू झालं. म्हणजे बघा की राज्यघटना कलम नंबर 4 तुम्हाला काय सांगतं की देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीची संबंधित प्रक्रिया सुलभ करते. राज्यघटना कलम नंबर 5 काय सांगतं तुम्हाला की हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्वाशी संबंधित आहे. 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. म्हणजे राज्यघटना कलम नंबर 4 थोडक्यामध्ये जर आपण लक्षात ठेवायचं म्हटलं तर काय आहे की देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीचा प्रश्न आला. म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या सीमा आणि नवीन राज्य निर्मिती यांच्या संबंधी जर प्रश्न आले तर ते राज्यघटना कलम नंबर 4 ने सोडवले जातात. राज्यघटना कलम नंबर 5 काय की हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्वाशी संबंधित आहे. 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. राज्यघटना कलम नंबर 6 काय आहे. राज्यघटना कलम नंबर 6 आहे. हे कलम फाळणीच्या काळात पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. म्हणजे राज्यघटना कलम नंबर 6 काय की जेव्हा फाळणी झाली बघा हे कलम फाळणीच्या काळात म्हणजे ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानातून भारतात जे नागरिक स्थलांतरित झाले त्यांच्या नागरिकत्वाशी हे संबंधित आहे. म्हणजे राज्यघटना कलम नंबर 6 काय आहे हे कलम फाळणीच्या काळात पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कांशी कलम संबंधित आहे. राज्यघटना कलम नंबर 7 काय आहे की नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित आहे. राज्यघटना कलम नंबर 7 हे नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित आहे. राज्यघटना कलम नंबर 8 काय आहे तर भारताबाहेर राहणाऱ्या विशिष्ट भारतीय व्यक्तींच्या बघा भारताबाहेर राज्यघटना कलम नंबर 8 काय सांगतो की भारताबाहेर राहणाऱ्या विशिष्ट भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित आहे. म्हणजे लक्षात घ्या की राज्यघटना कलम नंबर 4 काय आहे. राज्यघटना कलम नंबर 4 हे देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित आहे. राज्यघटना कलम नंबर 5 हे संविधानाच्या प्रारंभी नागरिकत्वाशी संबंधित आहे. 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. म्हणजे बघा की राज्यघटना कलम नंबर 4 हे देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित आहे. परंतु राज्यघटना कलम नंबर 5, राज्यघटना कलम नंबर 6, राज्यघटना कलम नंबर 7 आणि राज्यघटना कलम नंबर 8 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. म्हणजे कलम नंबर लक्षात घ्या. कलम नंबर मी काय म्हणतोय तुम्हाला कलम नंबर 5, कलम नंबर 6, कलम नंबर 7 आणि कलम नंबर 8 ही कलम कशाशी संबंधित आहेत तर नागरिकत्व. लक्षात घ्या ही कलम कशाशी संबंधित आहे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. आणि भारताचा कलम नंबर राज्यघटना कलम नंबर 4 काय सांगतं की देशाच्या सीमा आणि नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित प्रक्रिया ती सुलभ करते. राज्यघटना कलम नंबर 5, राज्यघटना कलम नंबर 6, राज्यघटना कलम नंबर 7 आणि राज्यघटना कलम नंबर 8 हे तुम्हाला काय सांगतं बघा तुमचं नागरिकत्वाशी संबंधित आहे. बघा की जो आपण उद्याचा व्हिडिओ घेणार आहोत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत 1 ते 8 पर्यंतचे कलम आहेत यांचा आपण सारांश रूपाने आणि थोडक्यामध्ये कशी लक्षात ठेवावी हे आपण सांगणार आहोत. आणि अशीच आपण राज्यघटनेची सर्व कलम सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि लक्षात घ्या
की पुस्तकामधले 6 विषय हे जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि त्याला जर व्यवस्थित न्याय दिला तर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.